गुड मॉर्निंग स्टुडंट्स. क्लास 7th मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाठ दुसरा श्यामचे बंधुप्रेम हा पाठ शिकणार आहोत. पाठाचे लेखक आहेत साने गुरुजी. प्रथमतः आपण अध्ययन उद्दिष्टे मीन्स लर्निंग ऑब्जेक्टिव्स बघूया. पाठाची ओळख, श्यामचे बालपण, आईने दिलेली शिकवण, भावाविषयी प्रेम व जिव्हाळा. पाठाचा परिचय पाहूया. साने गुरुजी. साने गुरुजींचंच पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 1899 साली तर मृत्यू 1950 साली झाला. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडांविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की साने गुरुजी हे उत्तम शिक्षक होते तसेच स्वातंत्र्य सेनानी होते. साने गुरुजी धाकट्या भावाचा सदरा फाटला होता म्हणून श्यामने खाऊच्या पैशातून, श्यामने म्हणजे साने गुरुजींनी खाऊच्या पैशातून त्याला कोट शिवून आणला. भर पावसाळ्यात अडचणींवर मात करून श्यामने बंधुप्रेम दाखवले. श्यामच्या मनात असलेले धाकट्या भावंडांविषयी प्रेम व आईची शिकवण याचे मनस्पर्शी, हृदयस्पर्शी वर्णन या पाठात आले आहे. पहिला पॅरेग्राफ पाहूया. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत होता. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळांत जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. बघा, या ठिकाणी लेखकांनी म्हणजे साने गुरुजींनी पावसाळ्यातील सुरुवातीच्या दिवसांचे वर्णन केलेले आहे. तर या ठिकाणी सांगितलेले आहे की मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकावयास गेलो. जसं मे महिन्याची सुट्टी संपलेली होती आणि दापोलीस म्हणजे दापोली हे मध्य कोकणातील एक तालुक्यातील गाव आहे. त्या ठिकाणी साने गुरुजी शिकावयास होते. त्यांची शाळा सुरू झाली आणि ते दापोलीला गेले आणि त्यावेळेस पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतू लागले. तप्त म्हणजे उष्ण, गरम, तसेच मेघ म्हणजे ढग. त्यानंतर सांगितलेलं आहे की पाऊस सुरुवातीला जमिनीवर पडतो तेव्हा मातीचा सुंदर वास येतो, त्यालाच गंधवती पृथ्वी असे म्हटलेले आहे. फळांमधला जो रस असतो तो पृथ्वीच्याच पोटातला आहे असे म्हटलेले आहे. गंध म्हणजे सुवास, स्वाद म्हणजे चव, हे तुम्हाला माहितीच आहे. दुसरा पॅरेग्राफ पाहूया. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला. बघा, घरून दापोलीस येताना यावेळेस एक निश्चय केलेला होता साने गुरुजींनी की मी माझ्या भावासाठी काय करणार आहे, तर मी सदरा शिवणार आहे. का तर त्यांनी हट्ट धरलेला होता आईकडे की माझ्यासाठी नवीन सदरा पाहिजे. त्यावेळेस त्यांची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट करू. बघा, लहान भाऊ, धाकटा भाऊ हा हट्ट करायला लागला. त्यावेळेस आईने सांगितले की तुझे अण्णा दादा म्हणजे कोण, तर साने गुरुजी, हे काय होतील, मोठे होणार,
रोजगारी होतील म्हणजे कामधंद्याला लागणे, त्यांना काम मिळेल. मग ते तुझ्यासाठी काय घेणार? सदरा घेणार, कोट शिवणार तुला, असं सांगितलं. घरची परिस्थिती बघा, म्हणजे एवढी चांगली नव्हती. ज्यावेळेस म्हणजे आपल्याकडे असे एवढे कपडे असतात तसे त्यावेळेस नव्हते. मग 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. म्हणजे त्यावेळेस एवढा कपड्यांचा प्रसार होता का? फॅशन होती का? नाही. आता जसं आपल्याला आपले आई वडील प्रत्येक सणाला, प्रत्येक वाढदिवसाला आपल्याला नवीन कपडे घेतात, तसे त्यावेळेस नव्हते. तर त्यावेळेस 1-2 वर्षांनी त्यांना कपडे मिळायचे, सदरा मिळायचा. कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी मिळायचा म्हणून सांगितलेलं आहे. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. बघा, त्यावेळेस स्वेटर नव्हते, तर त्यावेळेस काय करायचे? तर धोतर याच्या 4 घड्या घातलेले, चौघडी म्हणजे 4 घड्या घातलेले, ते त्याची घडी करून ते गळ्याशी बांधायचे. मफलर नव्हते म्हणून, का तर गरम वाटावं म्हणून. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कुठून आणायचे? या ठिकाणी लेखकाने बघा काय सांगितलेलं आहे की माझ्या धाकट्या भावाचा काय फाटला होता आणि आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. गाबड्या म्हणजे ठिगळ म्हणजे कापड फाटल्यावर त्या ठिकाणी दुसरा कपडा लावायचा, त्याला गाबड्या म्हणायचे. असे ठरवून बघा, त्यानंतर असे बघितल्यानंतर साने गुरुजींनी विचार केला की मी माझ्या भावासाठी काय करणार. कारण का तर आपला भाऊ कपडे फाटलेले असताना आई त्याला ठिगळ लावते, कपडा लावते आणि तसंच तो घालतो. म्हणून आपण त्याला नवीन कोट शिवायचा, सदरा शिवायचा असं ठरवलं. परंतु असा पण मनात विचार आला की पैसे कुठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. बघा, ज्यावेळेस साने गुरुजी दापोलीला शिकायला होते त्यावेळेस वडीलसुद्धा कोर्ट कचेरीच्या कामासाठी, म्हणजे न्यायालयीन कामकाज, कोर्ट कचेरी कामासाठी ते दापोलीला यायचे. त्यावेळेस आणा 2 आणे त्यांना द्यायचे. आणा 2 आणे म्हणजे पूर्वीचे पैशाचे चलन. खाऊच्या पैशातले एकही पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. बघा काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की खाऊच्या पैशातले एकही पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. बघा, म्हणजे आपल्या भावासाठी मला सदरा शिवायचा आहे आणि त्याच्यासाठी मला जे वडिलांनी पैसे दिलेले आहेत त्याच्यातलं सुद्धा मी एक पैसा खर्च करणार नाही. मी तसेच बचत करणार ती आणि त्याच्यासाठी सदरा शिवणार. बघा, आपण काही मुलं काय करतात, आपल्याला पैसे दिले का ते आपण काय करतो? खर्च करतो, खाऊमध्ये हे करतो. पण त्यांनी तसं न करता त्यांनी ठरवले का मी माझ्या भावासाठी काय करणार? तर सदरा घेणार. ज्येष्ठात म्हणजे काय आहे रे? तर मराठी 3रा महिना हा. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. बघा काय सांगितलेलं आहे की त्यांनी ठरवलं की आता गणेश चतुर्थीला 3 महिने राहिलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांच्याकडे खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला होता. बघा, रुपया जमला आणि गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट सदरा शिवून न्यायचा म्हणून त्यांनी ठरवले. गणेश चतुर्थी माहिती आहे तुम्हाला की ज्यावेळेस आपल्याकडे गौरी गणपती बसतात, गणेश जयंती म्हणजेच भाद्रपदातील चतुर्थीला आपण
गणेशोत्सवाची सुरुवात होते त्याला गणेश चतुर्थी म्हणतात. त्यानंतर सांगितलेलं आहे बघा, ध्येयावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो, गणेश चतुर्थी जवळ येत चालली. मज जवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. बघा, ध्येयावर म्हणजे ध्येय म्हणजे लक्ष्य, साध्य, त्याच्यावरती लक्ष होतं त्यांचं. आणि त्यांच्याकडे पैसे जमून जवळजवळ 1 रुपया 2 आणे जमले. आणि गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन. बघा कसं किती सुंदर सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांचे विचार किती होते का बाकीच्या मुलांना त्यांचे आईबाप शिवतात कपडे, तर माझ्या भावास कोण शिवून देईल? कारण आईवडिलांकडे जास्त पैसे होते का? नाही. तर त्यांनी ठरवलेलं होतं का मी माझ्या भावासाठी सदरा शिवून देईन, कोट शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. बघा, त्यावेळेस त्यांचा भाऊ होता का त्याचं माप द्यायला? नाही. म्हणून ते शिंप्याकडे गेले, टेलरकडे गेले आणि त्यांच्या भावाच्याच वयाचा एक मुलगा ते बरोबर घेऊन गेले. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. म्हणजे त्याचं माप घेऊन त्यांनी कोट शिवावयास सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. काय सांगितलेलं आहे की 2 वार कापड घेतले. वार म्हणजे काय? या ठिकाणी वार म्हणजे कापड किंवा इत्यादी मोजायचे पूर्वीचे हे परिमाण. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. काय सांगितलेलं आहे की जवळच्या पैशात सारा खर्च भागला. का? तर त्यांनी पैसे जमवलेले होते, त्याच्यामध्ये कोट सदरा तयार झाला. तो कोट हातात घेतला आणि साने गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, आनंदाश्रू आले. का? तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशांनी त्याच्यासाठी सदरा शिवलेला होता. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचं जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईच्या पर्या, सोंडेघरचा पर्या यांना उतार नसेल, आमचे ऐक. पिसई आणि सोंडेघर ह्या त्या तालुक्यातील गावच होती की त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर उतार अशी भरपूर जमीन व्हायची, त्या ठिकाणी जमीन खसायची. त्याच्यामुळे पावसा पाण्याचं कोण गेलं तर तो अडचणीत यायचा, म्हणून या ठिकाणी सांगितलेले आहे. आपण उर्वरित राहिलेला पाठ पुढच्या भागात घेऊया. आता आपण याचे शब्दार्थ घेऊया. शब्दार्थ: तप्त, तप्त म्हणजेच उष्ण. गंध, गंध म्हणजे सुवास. स्वाद, स्वाद म्हणजे चव. ध्येय, ध्येय म्हणजेच लक्ष्य किंवा साध्य. उतार, उतार मीन्स उतरण. रोजगारी होणे म्हणजेच कामधंद्याला लागणे. गंधवती पृथ्वी, पाऊस जमिनीवर पडल्यावर मातीचा वास येतो, म्हणून पृथ्वीला गंधवती म्हटलेले आहे. पाठ समजलेलाच असेल तुम्हाला. आपण उर्वरित पाठ पुढच्या भागात पाहूया. थँक्यू.